करंजाडे पाणी प्रश्न लवकरच सुटणार असल्याचं सरपंच मंगेश शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय। या कामी आमदार महेश बालदी यांनी सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून येत्या 7 दिवसात करंजाडेला 24 तास पाणी मिळणार असल्याचं आश्वासन सरपंच मंगेश शेलार यांनी दिलंय। नमस्कार, मी मंगेश शेलार, करंजाडे सरपंच। नक्कीच याच्या आधी सत्ता शेकापक्षाची होती, त्यानंतर आपली भाजपची सत्ता आली। आज 1.5 वर्ष झाली। तो पाण्याचा प्रश्न हा 2019 पासून चालू आहे। काही मोर्चे निघाले, काही खांडे मोर्चे निघाले, पण जेव्हा आपण सत्ता आली, जेव्हा सत्तेला आल्यापासून आपण पाण्यासाठी सातत्य पाठपुरावा करत होतो। जेव्हा सत्तेला आलो तेव्हा पहिले आपण सिडकोच्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली, एमजीपीच्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली। मग पाण्याचा प्रॉब्लेम काय, तर ते बोलले पाणी प्रेशर कमी येतो। ठीक आहे, प्रेशर कमी येतो, मग त्याला उपाय काय? तर मग आपण बुस्टर बसवला, जे आपला चिंचपाडा ब्रिजचे ते नवीन बुस्टर बसवला। तो बुस्टर बसवल्यानंतर काही थोडाच दिवस पाणी व्यवस्थित सुरळीत चालला, नंतर डबल प्रॉब्लेम यायला लागला, बघा पाणी कमी येतो प्रेशर मध्ये। त्यासाठी आपण मग एक सेक्टर 6ला हिल साईडला, सेक्टर जास्त हिल साईडला प्रॉब्लेम येतो, कारण की आपला सेक्टर 2ला एमबीआर टाकी आहे, तिथून पाणी प्रेशर सेक्टर 6 पर्यंत जाईपर्यंत टाकीचा जो साठा आहे 5 ml तो पुरेसा त्यांना होत नव्हता। तर त्यासाठी आपण पाठपुरावा करून एमजीपी कडे आणि सिडको पाठपुरावा करून एक नवीन कनेक्शन आपण घेतला 150 ml चा। तर जेणेकरून त्यांना रोजचा 24 तासात 2 ml पाणी येतो, त्यामुळे त्यांचा एक तो प्रश्न सॉल्व्ह झाला। नंतर मध्ये थोडासा सिडकोचा आणि एमजीपीचा थोडासा प्रॉब्लेम होता, कारण की आपल्याला सिडकोचं स्वतःचं पाणी नसून पाणी हा एमजीपी कडनं घेतला जातो, आणि एमजीपीला पाणी कुठनं येतो तर पाताळगंगा नदी तिथनं पाणी यायला जातो, आणि पाताळगंगा नदीतून वायल इथनं कच्चं पाणी घेतलं जातं भोकरपाड्याला, आणि भोकरपाड्याला फिल्टर करून तो आपल्याला करंजाडेला पनवेलला इकडे पाणी दिला जातो। आता कसं भोकरपाड्याची ही जे प्लॅन आहे किंवा लाईन आहे ही 40 वर्ष झाली त्या लाईनला, त्यामुळे ती लाईन जीर्ण झालेली आहे। त्यामुळे पंप नवीन टाकला आहे किंवा पंपाचा कधी प्रॉब्लेम येतो, कधी लाईनचा प्रॉब्लेम, 40 वर्षाचे पाईप झाले आहे, त्यामुळे पाईप ते जीर्ण झालेले आहेत। प्रेशर दिला किंवा काय थोडा 1 महिनाभर व्यवस्थित चालतो, मग लाईन तुटते किंवा डॅमेज होते, त्यामुळे हा प्रॉब्लेम चालूच असतो। जेव्हा निवडून आलो आपली 1.5 वर्ष झाली, तिथपासून आम्ही सिडकोला बोलतो, सिडको आम्हाला सांगायचे बाबा लाईनचा प्रॉब्लेम असतंय, तर पाठपुरावा करून आपण ती लाईनही त्या 1.5 वर्षामध्ये लाईन नवीन टाकलेली पलसपास जेएनपीटी, आणि ती लाईन आता अंडरपास आहे। त्याच्यामुळे तो 1.5 वर्षामध्ये काम पूर्ण झालेलं आहे। आता तो क्षण आलेला आहे का पाण्याचा प्रॉब्लेम 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, जेव्हा ही जी लाईन आहे, जी जुनी लाईन ती बंद करून पलस पेऊन जेएनपीटी पर्यंत ती लाईन चालू केली तर 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, कारण की लाईन अंडरपास वरती कॉन्क्रीट आहे, डॅमेज होणार नाही, जीर्ण होणार नाही। त्यामुळे तुम्हाला म्हणतो जे 1.5 वर्षामध्ये आपण सत्तेला आलो ते पाठपुरावा आज करंजाडेचा प्रश्न नक्की सॉल्व्ह करणार आहे। जसं करंजाडेच्या रोडचा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे, तसं आम्ही पाण्याचा प्रश्न नक्की सॉल्व्ह करू। तुम्हाला सांगतो, म्हणजे आमदार साहेब नेहमी 1-1.5 महिन्यांनी विचारत असतं करंजाडेचं काय सिच्युएशन। आता बारणी साहेबांच्या इलेक्शन टायमाला त्यांनी जाहीर सभा घेतली आमदार साहेबांनी महेश बालदी, येत्या सप्टेंबरमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। नक्कीच तुम्हाला म्हणतो ना, आमदार साहेब पाठपुरावा असतो, नेहमी असतो आमदार साहेब। आता ही आज मीटिंग झाली एमडी बरोबर, त्या एमडी बरोबर मीटिंग झाली, तेव्हा अधिकारीही होते मोल साहेब, तेव्हा आमदार साहेबांनी स्वतः बोलले येत्या 7 दिवसामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर येत्या अधिवेशनामध्ये मी पहिला करंजाडेचा पाण्याचा प्रश्न मांडेल। खरं आमदार असा होता, आमदार महेश बालदी सरकार का जो पाणी प्रश्नासाठी अधिवेशनापर्यंत मांडणारे पहिला, तर खरं मी आमदारांचे खरं मनापासून आभार मानतो। साहेब नेहमी आमच्या पाठीशी असतात। करंजाडेचा विकास झाला तर आमदार महेश बालदी साहेबांच्यामुळेही झालेला आहे। तर तुम्हाला म्हणतो आमदार साहेबांनी आता उद्याही आमदार साहेबांना आज मीटिंग झाली एमडी बरोबर, नंतर एमजीपीचे वायदंडे साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनाही बोलले कधीपर्यंत लाईन चालू ते बोलले येत्या 7 दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। तरी आमदार साहेब बोलले उद्या आम्ही मंत्रालयामध्ये जाणार, मंत्रालयामधनं तिथेही पाठपुरावा करणार। नक्कीच तुम्हाला म्हणतो करंजाडेचे प्रश्न सॉल्व्ह करतील तर आमदार महेश बालदी साहेबच करतील, दुसरं कोणी करणार नाही। काही लोक काही राजकारण करतात, तिथं राजकारण कोणी करू नये। तुम्हाला म्हणतो मी जनतेला सर्व आवाहन करतो तर खरं पाण्याचा प्रश्न 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। जरी जी वरची लाईन चालू झाली आपली पलसपाती जेएनपीटी, त्यांना पाणी इथून जेएनपीटीला पोहोचवत जाईल, त्यामुळे आता जो प्रेशर आहे त्याच्या 10 पटीने प्रेशर वाढला जाईल। त्यामुळे आपल्याला जी टाकी आहे एमबीआर, ते एमबीआर टाकीमध्ये न साठा करता डायरेक्ट ते सोडणार आहेत आपल्याला लाईनला, आणि डायरेक्ट लाईन सोडली तर 24 आवर्स आपल्या करंजाडे पाणी प्रश्न सॉरी 24 आवर्स पाणी राहील। तर सर्वांना आवाहन करतो मी नागरिकांना, नक्कीच पाण्याचा प्रश्न आमदार साहेब सोडतील, आम्ही सर्व सहकारी आम्ही सर्व पाठपुरावा चालू आहे, नक्कीच पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करू। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करा।